खूप डोळ्यातनं पाणी येतं. का होतं ते मला नाही माहिती अजूनही. मला म्हणजे खूप रडले. नमस्कार, मी सुचिता आणि स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फटकनती मेजवानी आणि बरंच काही विथ सुचिता. सो सगळ्यांना सगळ्यात पहिले तर सॉरी की आपल्या त्या ब्लॉग नंतर मी आज ब्लॉग टाकतीये, कारण मध्ये जाणं येणं कुठे झालंच नव्हतं. सो आज मी आलेली आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये, जे आहे कर्जत पळसदरी इथे. मी पण इथे फर्स्ट टाइमच आली आहे. सो म्हटलं तुमच्यासोबत पण लोकेशन शेअर करावं आणि तुम्हाला पण पाया पडण्याचा किंवा आशीर्वाद घेण्याचा मौका द्यावा, संधी द्यावी. तर सॉरी फॉर द फंबल ॲज युजल. आणि जसं मी म्हटलं पहिल्यांदाच आली आहे, तर तुम्हाला मी दाखवते इथे कसं आहे, काय आहे, मठ कसं आहे वगैरे सगळं. सो ही मी फुलं घेतलेली आहेत. सोनचाफ्याची फुलं चढवली जातात स्वामींना, पण मला नाही भेटलेत, त्यामुळे हे 2 छान असे रोजेस घेतलेले आहेत. तर चला दर्शन घेऊया आणि आजूबाजूला काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि व्ह्यू बघून तर भाई साहब मन प्रसन्न होईल तुमचं. पावसाळा आणि कर्जत जबरदस्त. चला तुम्ही पण. सो इथे तुम्हाला गाड्या वगैरे पार्क करायला भरपूर जागा आहे. बघूच शकता किती गाड्या पार्क आहेत, कारण आज गुरुवार आहे, स्वामींचा दिवस आहे. इथे बाहेरच असे भाजी वगैरे वाले असतात. तर आता आपण जाऊयात आतमध्ये आणि बघूयात कसं आहे ते. सो अशी काहीतरी एंट्री आहे, डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. इथे आपले श्वान पण आहेत, इथे दुकानं वगैरे पण आहेत. इथे एक काका आहे, ते सगळ्या भाविकांना मस्त असा उभा टिया लावत आहेत. अष्टगंधाचा मी पण लावून घेतली आहे आणि त्यांचा आशीर्वाद मी पुढे चाललेली आहे. सो बेसिकली इकडे प्रसाद वगैरे सगळंच मिळतंय. दिस इज माय फेवरेट प्रसाद. खाऊ आहे वगैरे वगैरे. हे आहेत श्री दादा, हे त्यांचं आसन आहे आणि त्यांची म्हणजे त्यांचं फोटो फ्रेम इथे अशी लावलेली आहे. मग आपण थेट मंदिरात गेलेलो आहेत. नशिबाने आज गर्दी अजिबात नव्हती, म्हणून दर्शन पटकन झालेलं आणि खूप आरामात दर्शन झालं. आणि इथे एक छोटासा बाबू पण होता, त्यांना मस्त असे 2 लाडू देऊन प्रसाद घेतला आणि पुढे जाऊन बाप्पाच्या पाया पडत होता. बरं, हे आहे स्वामी समर्थांच्या विश्रामगृह म्हणा किंवा हे त्यांचं आसन होतं, तिथे पण दर्शन घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वामींचे वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे मिळतील आणि खूप छान होतं. हे त्यांचा गाभारा आहे, इथे भक्त सगळे मस्त असे बसतात आणि त्यांचं चिंतन करतात, ध्यान करतात. हे पूर्ण लाईन जे आहे ते वेटिंग एरिया आहे, म्हणजे जिकडे लाईन वगैरे लागतात ते सगळं भरलेलं असतं. पण आज आत्ता तरी गर्दी ह्या टायमाला कमी आहे. तर इथे असं बसून मस्त निवांत मी स्वामींशी खूप काय बोललेली आहे. तेही आहे श्रींची उत्सवपूर्ती मूर्ती. सो दर्शन तर खूप छान झालं. शूट नाही करता आलं जास्त काय, कारण मंदिरात आल्यानंतर काय होतं माहीत नाही, एक वेगळीच वाईब असते. नेहमी मी कुठल्याही मंदिरात गेले तरी खूप डोळ्यातनं पाणी येतं. का होतं ते मला नाही माहिती अजूनही. आत्ताही तेच झालं, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं मला. ब्लॉग थोडा छोटाच जाईल हा. बट माझी पहिली वेळ आहे स्वामींच्या मठात यायची. पहिले एवढं आम्ही मानत नव्हतं, म्हणजे आमच्या फॅमिलीत असं जास्त कोण मानत नाही वगैरे, कारण आम्ही विठोबा रखमाई, गणपती, शंकर ह्यांचे भक्त आहोत. पण स्वामींबद्दल असं झालं की मला नाही कळलं कसं काय, अचानक माझ्या मनात आले आणि सगळीकडे तेच दिसायला लागले गाड्यांवरती, रील्स, शॉर्ट्स, सगळं. तर म्हटलं हे असंच नाही घडत कधी. त्यामुळे मग ती श्रद्धा वाढत गेली. आज तो मुहूर्त आला की फायनली मला यायला भेटलं मठामध्ये.
आणि ट्रस्ट वाईब अमेझिंग होती. खूप डोळ्यातनं पाणी आलं, म्हणजे खूप रडले. मे बी आनंद अश्रू किंवा जे म्हणाल ते, दुःख नाही आहे कसलंच, पण आपण म्हणतो ना आपलं कोणतरी असं बेस्ट फ्रेंड पाहिजे वगैरे, तर ते मला देवाच्या रूपात मिळतं की मी इथे माझं नेहमी मन मोकळं करते. शंकराच्या मंदिरात जाऊ दे, गणपतीच्या मंदिरात जाऊ दे, देवीच्या मंदिरात जाऊ दे, खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण जा. तुम्हाला कधी असं डिप्रेशन वाटलं, काहीही वाटलं ना भाई, ते सुसाईड हा काय ऑप्शन नाही आहे. बट खरंच मंदिरात जा, प्रसन्न वाटेल तुम्हाला. आता मी इकडनं निघते आहे, बाकी आमचं टिळा वगैरे लावून झालेलाच आहे. आता मी इकडनं निघते आणि बाहेरचं पण तुम्हाला एकदा दाखवते की काय काय आहे ते, शॉप्स वगैरे मध्ये काय काय आहे ते. तर चला. सांगायचं राहून गेलं की मी जेव्हा पाय वगैरे पडून आली तेव्हा मला मठातल्या म्हणजे देवाकडनं प्रसाद पण मिळाला आहे. नारळ आहे, 2 केळी आहेत आणि जास्वंदीचं फूल आहे. तर तेच सांगायचं होतं. चला आता बाहेरचं बघूयात. इकडे अगरबत्त्या आहेत, माळी आहेत, वेगळ्या वेगळ्या माळी आहेत भरपूर प्रकारचे. अष्टगंध, धूप वगैरे आहेत इकडे, अगरबत्त्या पण आहेत, धूप खूप वेगळे वेगळे आहेत. इथे प्लेट्स आहेत, डोर प्लेट्स. कारमध्ये लावायचे जे चार्म्स असतात ते पण आहेत इथे. आणि छोटे छोटे हार आहेत ज्यांच्या देवघरात कारमध्ये वगैरे लावायला. अशी 3 दुकानं आहेत इथे सध्या तरी, जिथे सेम माळा वगैरे सगळं सामान वगैरे आहे. तुम्हाला काहीही घ्यायचं असेल, किचन, प्रसाद, माळा, हार, मूर्त्या, तुम्ही इथून घेऊ शकता. हे आहे मठाच्या इथून बाहेर आल्यानंतर सगळे भाजी वगैरे आहे. गावरान भाजी, आळूची पानं, केळी, काकडी, कारली, कंटोळी, पेरू. तर मी एक गोष्ट सांगायला विसरली की या मठामध्ये ना दर गुरुवारी पालखी निघते, समथिंग 9, 9:15, 9:30 वाजता काहीतरी. तर मला थांबता नाही आलं कारण पाऊस पण खूप आहे आणि मी एकटीच आलेली आहे. कार वगैरे नाही आहे, प्लीज धन्नो आहे स्कूटी, तिलाच घेऊन आलेली, त्यामुळे थांबणं मला पॉसिबल नव्हतं. पण कधीतरी मी परत इकडे येईन आणि इकडे महाप्रसाद वगैरे पण असतो, सो आपण ते पण कधीतरी नेक्स्ट कधीतरी कवर करूयात, जर ह्या ब्लॉगवरती छान तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर. ओके, सो आपण भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत, फ्रूट्स घेतलेले आहेत. सीताफळ आहे, पेरू आहे आणि भाज्यांमध्ये कारली आहेत आणि प्रसाद म्हणून पुरणपोळ्या घेतल्यात. सो आता सगळं घेऊयात, निघूयात. आणि हां, जसं मी सांगितलं दर्शन खूप छान झालं आहे. परत येणं ऑफकोर्स होणार आहे. तोपर्यंत आता निघते, पावसाचा आनंद घेत आणि भेटूयात नवीन एका कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता सिनेमॅटिक शॉट्स बघा कर्जतचे. बाय. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं प्रेम द्या. बाय.